कीर्ती, मी माझ्या कीर्ती कोले या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आहे संडे, आम्ही दोघंजण चाललो आहे नेहमीसारखंच फिरायला। ॲक्च्युली मला माझ्या ऑफिसच्या फ्रेंड्ससोबत फिरायला जायचं होतं, पण हे एकटेच कुठं जाणार आणि घरी बोर होणार, त्यासाठी मी गेले नाही। त्यांना खूप मिस करणार मी आता। सगळेजण सिंहगडला गेलेत। असू दे, आता तर आम्ही चाललो आहे पुणे एअरपोर्टला। बघू मला हे फ्लाईटमध्ये बसून पाठवतात का कुठंतरी। तर चला दाखवते। आम्ही निघालो होतो जायसाठी तिकडं, आणि वाटेतच आमच्या बाईकसमोर एक बाईक होती आणि त्या बाईकवर खूप क्यूट असं बाळ होतं। आणि मी जे शूट करत होते ना, तेव्हा ते आमच्याकडेच बघत होतं। तर मी तिला हाय हाय करत होते ते बाळाला। ते बाळ पण आमच्या किती छान आहे बघा, खूप छान होतं ते। आणि शेवटी त्यानं आम्हाला पण हाय केलंच। खूप गोड होतं ते बाळ। त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढं, आणि मध्येच काही कारणामुळे आमचा एअरपोर्टचा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही या रविवारच्या दुपारी निघालो रामदारा या ठिकाणी। हे ठिकाण पुण्यामधून 25 किलोमीटर अंतरावर आहे। लोणी काळभोर या गावातून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे रामदारा टेम्पल आहे। तर आपण आता जवळ पोहोचलो आहे रामदारा टेम्पलच्या। तिथलं वातावरण इतकं छान होतं, तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय, अगदी नयनरम्य वातावरण। आणि आपण काही क्षणातच इथं पोहोचलो आहे। आता हे सगळं रामदाराचं पार्किंग होतं। हॅलो गाईज, आम्ही आता पोचलो आहे रामदारा टेम्पल। पुण्यापासून जवळच आहे, लोणी काळभोर या ठिकाणी आहे। हे गावचं नाव आहे लोणी काळभोर। दाखवते तुम्हाला स्कार्फ बांधून। आता मी या मंदिराच्या कमानीतून आतमध्ये जाते, आणि रामदारा हे ठिकाण एका सह्याद्री रांगेच्या पायथ्याशी वसले आहे। घनदाट अशा झाडाझुडपात आणि पाखरांच्या किलबिलाटात आणि छोट्याशा तलावाच्या काठावर हे रामदारा मंदिर बसले आहे। या ठिकाणाचे महत्त्व म्हणजे श्रीराम आणि सीतामाता आणि लक्ष्मण वनवासाला गेले होते, तेव्हा त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले होते। आम्ही जेव्हा तिथं पोचलो होतो तेव्हा दुपारचे 12:30 वाजले होते आणि मंदिरात पूजा चालू होती। तर त्याच पूजेचा घंटानाद ऐकू येत होता। संडे असल्यामुळे थोडीफार गर्दी होतीच। जेव्हा या मंदिरामध्ये पूजा केली जाते तेव्हा तेथे कोणालाही जाण्यास मनाई असते। त्यामुळे सर्व जे भाविक किंवा जे लोक ते क्षेत्र बघण्यासाठी आले होते ते असे नंबर लावून थांबले होते। इथं त्यांची पूजा झाली होती
इथलं जे पाणी होतं ते इतकं स्वच्छ आणि जे काय निर्मळ वाटत होतं. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर खूप छान अशी अपार शांतता मिळते आणि या मंदिरांच्या भिंतीवर वेगवेगळ्या देवांचे शिल्प कोरलेले आहेत. हे जे आहे हे इथलं मुख्य मंदिर आहे आणि या मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एकाच ठिकाणी दत्त, श्रीराम आणि महादेवांचं दर्शन घेता येतं. येथे खूप गर्दी असल्यामुळे व्यवस्थित मला शूट करता आलं नाही, कारण सगळे ढकलाढकली करत होते. जसं की मी बोलले होते, श्रीराम वनवासाला आले होते तर तेव्हा त्यांच्या पादुका तिथं राहिल्या होत्या. तर त्या पादुकामुळे तिथल्या एका महंतांनी, म्हणजे ते महंत धुंदीबाबा यांनी या ठिकाणी खूप कष्ट घेऊन खूप सुंदर असा परिसर तयार केला होता आणि त्यातच वन विभाग खात्याने खूप छान अशी तिथं बसण्याची वगैरे सोय केली होती. इथली ही मोठमोठी झाडं हेच इथलं आकर्षण म्हणता येईल. एक दिवस आपल्या फॅमिलीसोबत नक्की जाऊन बघा, तुम्हाला ही खूप छान. आम्ही इथून निघालो आणि भूक लागली होती तर इथं आम्ही बिर्याणी खात होतो. ही व्हेज बिर्याणी आहे. फायनली आम्ही घरी येऊन पोचलो आहे. आता बाईक राईड करायला खूप छान वाटतं, टू व्हीलरवरून फिरायला, पण जे स्पीड ब्रेकर असतात ना ते खरंच नको नको वाटतं. असो, ॲक्च्युली आम्ही आज जाणार होतो पुणे एअरपोर्टला. जसं की मी स्टार्टिंग केली होती की आम्ही चाललो आहे आता पुणे एअरपोर्टला, पण तसं काही झालं नाही. कारण मला ह्यांनी सांगितलं होतं, आमच्या साहेबांनी, की माझं ऑफिसचं काम आहे, एक त्यांचं थोडं पार्सल होतं ते एअरपोर्टला द्यायचं होतं. तर तो जो माणूस येणार होता ते पार्सल रिसीव करण्यासाठी तो एअरपोर्टच्या अगोदरच आम्हाला भेटला. त्याच्यामुळे माझ्या नशिबात काही एअरपोर्ट बघायचं नव्हतं, पण नेक्स्ट टाईम डायरेक्ट फ्लाईटमधूनच बसून जाईन असं वाटतंय. बघू आता. खूप
छान गेलाय आजचा दिवस आणि रामदारा टेम्पल एक नंबर. तिथला निसर्ग वातावरण नाद करायचं नाही, एकच नंबर. अशा प्रकारे आजचा व्लॉग खूप छान असा झाला असं वाटतंय मला. आपण पुढेही छान छान व्लॉग घेऊन भेटूच. चला आता बाय बाय. तर तुम्हाला हा आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.